बाबा बाबा आईनं कुठे दिली कुठे ठेवू? एक काम कर, ठेव माझ्या डोक्यावर. बाबा टीव्ही नाही तर आणि जाईन घरी. अगं काय अंजे तू पण बारक्या पोरीसारखी करती. ठेव ना तिथं खाटावर. अंजे तू कुठे घेऊन आली आणि तुझी आई काय करत होती? आई भाकरी करते. बाबा आपल्या सुंदरीचं वासरू लयच भारी आहे नाही का? होय बघ. सुंदरी आणि माझी शाळेपासण्याची गट्टी आहे. मी शाळेत नाही यायची ना त्या उड्या मारीत मारीत माझ्या मागे यायची. अगं सुंदरीचा आणि तुझा एकाच दिवशी जन्म झाला बघ. लय झालं, 2-3 तासाचा फरक असेल. आणि आपल्या दीपिताईला ती बांडी गाय आवडायची. होय बघ, दीपीला ती भांडी गाय लय आवडायची. अगं भांडी गाय होतीच तशी लय गुणी. दीपी गोट्याकडे आली की त्या भांड्या गायलाच कुटी टाकायची, वैरण टाकायची, पेंड टाकायची. आणि तुला एक गमत सांग का, एकदा काय झालं, आपल्या म्हातारानं गुरं सोडली चरायला आणि भांडी गाय लागली ना पळायला आणि तिच्या मागे दीपिता बी लागली पळायला आणि पळता पळता भटकन पडली बघ. पडली आणि रडायला लागली आणि तेवढ्या तिची आई आली. आईनं बुत्रानं फटकावली ना तिला. काय हायच तशी. अगं वरून वरून ती रागावती आहे पण आतून लय मयाळू आहे ग ती ना. पण बाबा तुम्हाला दीपिताईची आठवण येते का हो? अगं पोटचा गोळा आहे ती माझ्या, तिची आठवण नाही येणार तर कसं. कुठं असेल पोर काय माहित. पण बाबा दीपिताई परत आली तर तुम्ही घेशाल तिला घरी? अगं कसं नाही घेणार, माझीच पोर आहे. फक्त एकाच गोष्टीची खंत वाटते बघ, त्याने एकदा तरी बोलायला पाहिजे होतं माझ्यासमोर. हसत हसत तिचं लग्न लावून दिलं असतं बघ. बरं जाऊ द्या तो विषय, आता झालं ते झालं, नाही तर परत तुम्हालाच त्रास होईल.